नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आज आपण जे सर्व नीटचे ऑप्शन्स आहे की काय काय ऑप्शन्स आपल्या हातात आहे आता नीट 2026 झाल्यानंतर ते आपण बघणार आहोत। जर तुम्हाला कमी मार्क्स असतील, जस्ट क्वालिफाइंग असेल तरी तुम्ही खचून जाऊ नका, तुमच्यासाठी पण आपल्याकडे एक ऑप्शन आहे। एक म्हणजे आपण इतर ऑप्शन्स ठेवले, तुम्हाला त्यामधून जे सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही करू शकतात। तरी हे जे ऑप्शन्स आहे हे BMS, BHMS, MBBS आणि BDS रिलेटेडच आहे, म्हणून जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग शिकायची आहे, तुम्हाला जर माहित करून घ्यायचं आहे की आपण आपल्या स्कोरवर कोणती काउन्सिलिंग केली पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण बघावाच लागेल। आणि एकदा पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यावरच तुमचे डाउट्स जे सर्व कमेंट सेक्शनमध्ये टाका, अदरवाइज कोणताच डाऊट तिथं टाकू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होणार आहे असं मला वाटतंय, म्हणून तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आणि मी यावर सेम टॉपिकवर एक व्हिडिओ आधी पण बनवलेला होता, पण त्या टॉपिकमध्ये मी 150 to 300 पासून मार्क्स घेतले होते। पण आता ह्या वर्षी भरपूर विद्यार्थ्यांना एक मोठी शंका आहे की आमचे जर 177 असतील तर काय, आणि जर 213 असतील, जस्ट क्वालिफाइंग मार्क्स असतील तर काय, प्लस आम्ही क्वालिफाय नसू तर काय। तर हे सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। त्यात आपल्याला आता जे प्रॉपर कट ऑफ आहे ते माहीत पडून गेलेलं आहे ऑल इंडिया रँक अकॉर्डिंग, तर आपण तो जो ॲक्च्युअल कट ऑफ आहे तोच तिथं टाकणार आहे, म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी जे आहे ते क्लिअर होऊन जातील। ॲक्च्युअल कट ऑफ टाकलं म्हणजे तुम्हाला सर्व जे सेफ स्कोर आहे सर्व गोष्टींसाठी, सर्व कोर्सेससाठी ते इथं समजणार आहे। मग ते MBBS प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो, BMS प्रायव्हेट गव्हर्नमेंट, BHMS प्रायव्हेट गव्हर्नमेंट किंवा BDS गव्हर्नमेंट प्रायव्हेटसाठी असो, आपण सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। आता एवढं मला तरी नाही वाटत की आत्तापर्यंत कोणत्या तरी यूट्यूब चॅनलने एवढ्या डिटेलमध्ये कोणता व्हिडिओ बनवला असेल। मी एवढं डिटेलमध्ये बनवते की तुम्ही स्वतःहून पण काउन्सिलिंग करू शकता। आता मेन म्हणजे काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन किंवा चॉईस फिलिंग करायची नाही आहे, तर तुम्हाला या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत जे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सर्व काउन्सिलिंग प्रोसेस, वेबसाईट्स वेगवेगळे असतात, तुम्हाला कोणत्या स्कोरवर कुठे अप्लाय करायचं आहे ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। आता आपण सर्व काउन्सिलिंग इथं समजणार आहे, म्हणून हा व्हिडिओ थोडा लेंदी होईल, म्हणून शेवटपर्यंत बघायची तयारी ठेवा। हे मी स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी सांगते, आणि शेवटपर्यंत बघितलं म्हणजे तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील, तुम्हाला सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील, आणि मेन म्हणजे तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग जे ते इन डिटेल समजून जाईल। व्हिडिओ थोडा लांबेल पण तुमच्या कामासाठी राहील। आता इथं मेनली नीट 2026 साठी आपल्याला काय काय ऑप्शन्स भेटतील, तर सर्वात आधी जर तुमचा हायेस्ट स्कोर असेल, म्हणजे चांगला स्कोर असेल, 540 प्लस तुमचा स्कोर रेंज असेल, म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंटची MBBS सीट नक्की भेटते। तर ही गोष्ट आय होप तुम्हाला क्लिअर असेल। नंतर MBBS सीट आता कोणत्या कॅटेगरी अकॉर्डिंग कोणाला कसं भेटेल, तर अप्रॉक्सिमेटली तुम्ही धरून चला की जनरलसाठी 540 प्लस मार्क्सचा कट ऑफ जो आहे तो राहू शकतो, OBC साठी पण 540, EWS साठी 540, SC साठी 480 आणि ST साठी 410 मार्क्सचा कट ऑफ जो आहे तो राहू शकतो। त्याआधी सर्वात आधी जर आपण डिस्कस केलं एलिजिबिलिटीबद्दल, तर 177चं एलिजिबिलिटी आहे, आणि त्यात 213 प्लस मार्क्स जर तुमचे राहिले म्हणजे तुम्ही जनरलला क्वालिफाय करताय, आणि 177 म्हणजे तुमचे SC, ST, OBC म्हणजे जे काही रिझर्व्ड कॅटेगरीजचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो किती आहे, तर अराउंड 177 मार्क्सचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। म्हणजे जर तुम्हाला कुठे पण ॲडमिशन घ्यायची आहे तर रिझर्व्ड कॅटेगरीसाठी तुम्हाला एवढं एलिजिबिलिटी पाहिजे, एवढे मार्क्स प्लस पाहिजे, आणि जनरलला बिलॉंग करत असाल तर 213 प्लस मार्क्स तुमचे पाहिजे। त्यात मी शेवटी एक मोठी गोष्ट तुमच्यासोबत क्लिअर करणार आहे, तर त्यासाठी पण तुम्ही नक्की वाट बघा। आता सर्वात पहिली रेंज आपण बघितली 540 प्लस मार्क्सची, तर ह्यामध्ये तुम्हाला समजते की आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज MBBSचं भेटेल। कुठून भेटेल, तर तुम्हाला आता दोन ऑप्शन्स राहील, एक MCC थ्रू, दुसरा AACCC थ्रू। MCCमध्ये आपले मेनली ग्रुप Aचे कोर्सेस म्हणजे MBBS BDSचे कोर्सेस असतात। आता यामध्ये पण जे सर्व डीम्ड कॉलेजेस आहे, नंतर जिपमर आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे, BHU आहे, DU आहे, सर्व कॉलेजेस जे ते MCCमध्ये असतात, आणि यामध्ये आपल्याला सर्व स्टेटचे 15% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतात, म्हणजे ज्याला आपण ऑल इंडिया कोटा म्हणतो, 15% ते MCC असतं। ज्यांचे स्कोर खूप चांगले आहे, ज्यांना एम्स वगैरे पाहिजे, ज्यांना जिपमर पाहिजे, किंवा त्यांना अदर स्टेटचे टॉप युनिव्हर्सिटीज पाहिजे, किंवा अदर स्टेटमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जायचं आहे, त्यांना चांगला स्कोर लागतो आणि तेच लोक MCCमध्ये रजिस्टर करतात। आता जर तुमचा चांगला स्कोर नसेल पण तुम्हाला MCCमध्ये डीम कॉलेजला जायचं आहे, तर तुमचा एक कमी स्कोर राहिला तरी चालेल, पण तुमचा मग बजेट हाय लागतो, बजेट तुमचा अराउंड 1 CR तरी लागतो, तर तुम्ही डीम कॉलेजला MBBSला ॲडमिशन घेऊ शकतात। ते पण आता आपण पुढे डिस्कस करू। आधी मी तुम्हाला सर्व स्कोर रेंज सांगून देईल, मग मी शेवटी तुम्हाला सर्व काउन्सिलिंग प्रोसेस एक्सप्लेन करेल, तर फक्त पेशन्स ठेवा, थोडं तुम्हाला सर्व समजेल।
नंतर आपली सेकंड रेंज आहे अराउंड 510 to 520 मार्क्स. आता जर तुमचे 510 किंवा 520 प्लस आहे, 550 प्लस आहे किंवा 540 प्लस आहे म्हणजे तुम्हाला MBBS गव्हर्नमेंट भेटतंय. पण आता जर तुमचे 510 किंवा 520 प्लस असतील तर काय, तर तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज भेटेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सेमी गव्हर्नमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो प्रायव्हेट कॉलेज. तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. तर याची जी फीज आहे ती व्हॅरी करते अकॉर्डिंग टू कॉलेज. तर त्याची तुमचा जो टोटल पॅकेज आहे किंवा टोटल जे फीज आहे तुम्हाला 60 to 70 लाख लागू शकते. आता पॅकेज नावाची कोणतीच गोष्ट नाही राहत, तुम्हाला जी काही फीज आहे ती पर इयरच लागत असते. पण इथं मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली की एवढा तुमचा बजेट जो आहे तो तुम्ही ठेवला पाहिजे पूर्ण 5.5 वर्षांसाठी. आपल्याला 4.5 वर्षाची फीज भरावं लागते. 1 इयर इंटर्नशिप असल्यामुळे आपल्याला 1 वर्षाची फीज भरावं लागत नाही, तेव्हा आपल्याला कॉलेजेस स्टायपेंड देतं. तर प्रायव्हेट MBBS कॉलेजची फीज तुम्हाला अराउंड पर इयर 10 ते 12 लाख लागेल. आणि जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करताय तर तुम्हाला ती स्कॉलरशिप तर कॉलेजकडनं भेटणारच आहे, ते रिझर्वेशन भेटेलच. तर त्यामध्ये तुम्हाला थोडंफार कमी फीज लागेल. आणि जर तुम्ही SC STला बिलॉंग करत असणार तर तुम्हाला अजून कमी फीज लागेल. प्लस गर्ल कॅन्डिडेट्सला आता जास्त स्कॉलरशिप आहे. म्हणून तुम्हाला जर MBBSला ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्ही प्रायव्हेटसाठी पण होप्स ठेवू शकतात की जर तुमचे 510 प्लस आहे तर तुमचा प्रायव्हेट MBBS कॉलेजला नंबर लागून जाईल. नंतर आता इथं आपण 510 मार्क्स घेतले. आता तुम्ही म्हणणार की मागच्या वर्षीचा कट ऑफ तर कमी गेला होता, लास्ट कट ऑफ आपला कमी होता. तर मेनली वेदांत पालघरचा जो कट ऑफ आहे तो सर्वात कमी राहतो, कारण वेदांत पालघरमध्ये मोस्टली ॲडमिशन जास्त मार्क्सवाले घेत नाही, कारण तिथली फीजमध्ये रिझर्वेशन भेटत नाही. जेवढी फीज आहे तेवढी पूर्ण फीज भरावं लागते ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग, म्हणून याचा कट ऑफ जो आहे तो कमी जात असतो. नंतर आपण जर तिसरी रेंज बघितली स्कोरची, तर तिसरी रेंज म्हणजे 300 प्लस जर तुमचे मार्क्स असतील पण तुम्हाला MBBSच करायचं आहे, म्हणजे तुमचा लो स्कोर आहे पण तरी तुमचं मेन एम आहे की मला MBBSच करायचं आहे, तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे डीम मेडिकल कॉलेज. आता डीम कॉलेजेस एक असे कॉलेजेस राहतात ज्यांचं बजेट खूप जास्त हाय राहतं, पण तिथं तुमचा नंबर कमी स्कोरवर सुद्धा लागून जातो. आता डीम कॉलेजेसचे जे काही फीज आहे ते किती आहे, तर अराउंड 1 CR पर्यंत तुम्हाला लागून जातं. तर 25 लाख पर इयर तुमचं कॉलेजचं अप्रॉक्सिमेट फीज राहू शकतं. ट्युशन फीज, मेनली डेव्हलपमेंट फीज, जी काही फीज आहे हॉस्टेल मेस वगैरे मेनली ज्यात इन्क्लूड राहत नाही, तर 25 लाख पर इयर तुम्ही धरून चला की एवढी फीज आपल्याला डीम कॉलेजेससाठी लागू शकते. जर तुमचा एवढा बजेट आहे तर समजून चला की तुमचं MBBSला ॲडमिशन होऊन जाईल. पण मार्क पण किती पाहिजे, तर 300 प्लस मार्क्स तुमचे पाहिजे आणि 1 CRचं बजेट पाहिजे. मग तुम्ही डीम कॉलेजला एम करू शकतात. आता हे सर्व सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते की जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आमचं जे ऑफिस आहे ते जळगावला आहे, किंवा जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायची आहे तर ऑनलाईनसाठी आपलं नंबर आहे इट्स 8275518480. या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात, व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात, किंवा तुमचं जे काही डाऊट्स आहे ते तुम्ही सेंड करू शकतात. पेड काउन्सिलिंगसाठी फक्त पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज करा, तर आम्ही तुम्हाला एक QR कोड सेंड करून देऊ. आमची फीस तुम्हाला तिथं पे करायची आहे आणि तुम्हाला मग डॉक्युमेंट्स वगैरे सर्व लिस्ट प्लस सर्व शेड्यूल्स अपडेट केले जातील. तुमचं रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग आम्ही करतो. आमच्या अकॉर्डिंग आम्ही तुमचं पूर्ण टाईमलाईन सेट करून ठेवतो, तुमचे प्रोफाईल सेट करतो की तुम्हाला आता CET सेल खेळायचं आहे की ऑल इंडिया कोटा खेळायचं आहे की EECC, हे सर्व आम्ही तिथं लिहून ठेवतो, म्हणजे आम्हाला समजतं की तुमचं ह्या स्कोरला कुठे एक्झॅक्टली अप्लाय केलं पाहिजे. तर काउन्सिलिंग मेनली हेच राहतं की आपल्याला जे शेड्यूल आहे त्या अकॉर्डिंग आपल्याला टाईम टू टाईम सर्व गोष्टी कराव्या लागतात. तर त्यासाठी जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग घ्यायची असेल तर या नंबरला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आपला डोनेशनचा विषय काहीच राहत नाही, मी सर्व व्हिडिओजमध्ये तुम्हाला क्लिअर करते. आपली जेवढी काउन्सिलिंग फीज आहे फक्त तेवढ्या फीजमध्ये आपण ॲडमिशन करून देतो. आपण डायरेक्ट ॲडमिशन करत नाही. तुम्हाला तसं काही पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्या काउन्सिलर्सकडे जाऊ शकतात, त्यांना विचारू शकतात. आपण जे काही आहे ते एकदम फ्रँकली क्लिअरली सर्वांना क्लिअर आउट करत असतो. जे काही आहे स्पष्टपणे आपण सांगत असतो. तुमचा नंबर लागत असेल तर आम्ही तुमची काउन्सिलिंग घेतो, नसेल लागत तर आम्ही उगाच आमच्या इथं गर्दी करून घेत नाही, काउन्सिलिंग घेत नाही. आमचे लिमिटेड स्टुडंट्स असतात, म्हणून तुमचा नंबर जर लागत असेल तरच आम्ही तुमची काउन्सिलिंग घेऊ, उगाच घेणार नाही. आणि जे काही आहे आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगू की तुमचा नंबर लागतोय की नाही लागत आहे. या नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकतात. जर तुमचा नंबर लागत असेल तरच आम्ही तुमची पेड काउन्सिलिंग घेतोय, आणि जर तुम्ही डायरेक्ट जर पेमेंट केलं असेल आणि तुमचा नंबर लागत नसेल तर तसं पण आम्ही तुम्हाला रिफंड करत असतो. म्हणून जर तुम्हाला कोणी सांगतंय तुमच्या कमी स्कोरवर की तुमचा नंबर लागून जाईल, म्हणजे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तो काउन्सिलरला किती नॉलेज आहे आणि ते काउन्सिलर किती अननोन आहे काउन्सिलिंगबद्दल. पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे तर आमचे लिमिटेड सीट्स असतात, म्हणून तुम्ही घाई केली पाहिजे, अदर स्टेटसाठी पण आणि आपल्या महाराष्ट्र स्टेटसाठी पण. आता तुम्हाला या स्कोर अकॉर्डिंग समजूनच जाईल की तुम्हाला एक्झॅक्टली कोणती काउन्सिलिंग करायची आहे, तर तसा तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात.
आता पुढचं जर आपण बघितलं तर डीम मेडिकल कॉलेजचं आपण ऑलरेडी बघितलं, तर बजेट आणि स्कोर दोघी कन्सिडर केले जातात. आता इथं भरपूर विद्यार्थी म्हणतात की डायरेक्ट मॅनेजमेंट कोटा थ्रू ॲडमिशन होते का, जर आम्ही 10 लाख किंवा 5 लाख डोनेशन दिलं तर ॲडमिशन होते का, तर नाही, सर्व जे ते मेरिट थ्रूच चालू असतं. आपण आपल्या काउन्सिलिंग फीजमध्येच तिथं नंबर लावतो. आपण काउन्सिलिंग घेतली तर आम्ही मेरिट थ्रू राऊंड थ्रूच जाऊ, आम्ही डायरेक्ट ॲडमिशन करत नाही आणि डायरेक्ट ॲडमिशन होत पण नाही. आता नंतर आहे आपलं चौथी रेंज म्हणजे 480+. जर तुमचे मार्क्स 480+ असतील म्हणजे तुम्हाला BDS गव्हर्नमेंट कॉलेज आरामात लागेल. आपले BDSचे गव्हर्नमेंट कॉलेज ऑलरेडी कमी आहे, तर म्हणून त्याचा कट ऑफ जो आहे तो जास्त आहे. 450+ जर असतील तर म्हणजे तुम्हाला इझिली BMS गव्हर्नमेंट कॉलेज सेफ स्कोर म्हणून लागेल. जर तुमचे 450+ आहे म्हणजे तुम्ही समजून चला की तुमचा एक सेफ स्कोर आहे की तुम्हाला BMS गव्हर्नमेंट भेटेल. नंतर जर तुमचं 330+ मार्क्स आहे तर आता काय, 330+ मध्ये तुमचं BMS प्रायव्हेटला पण ॲडमिशन होऊ शकतं, BDS प्रायव्हेटला ॲडमिशन होऊ शकतं आणि त्यात BHMS गव्हर्नमेंट तुम्हाला भेटू शकतं, जे की फक्त एकच BHMSचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे जे की जळगावला आहे. तर BHMSमध्ये मेनली इतके विद्यार्थी जात नाही, मोस्टली BMSच प्रेफर करतात किंवा MBBS किंवा BDS प्रेफर करतात. तर जर तुम्हाला BHMS घ्यायचं असेल तर त्याचा कट ऑफ थोडा कमी आहे, ह्या वर्षी वाढू पण शकतो, पण आपण सेफ स्कोर धरून चालतोय की अराउंड 330+ या तिघींसाठी राहू शकतो. जर तुम्हाला BMS प्रायव्हेट करायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर 330+ मार्क्सवर लागून जाईल. हा सेफ स्कोर आहे की 330+ आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात सेफ आहात, तुमचा नंबर लागून जाईल. आता यात पण 2 टाईप्स ऑफ काउन्सिलिंग होतात, एक सेंट्रल आणि एक स्टेट आयुष कॉलेजेस. आता हे पण मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. त्यानंतर आपलं 6वं रेंज कोणतं आहे तर अराउंड 220+ मार्क्स जर तुम्हाला असतील आणि तुमचं म्हणणं आहे की मला BMSच करायचं आहे, तर तुमच्याकडे आता 3 ऑप्शन्स आहे. कारण तुमचे मार्क्स कमी आहे म्हणून तुमचा नंबर आता महाराष्ट्रात तर लागणार नाही. आता मी तुम्हाला क्लिअर आउट करते, मला उगाच काउन्सिलिंगसाठी मुलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला काही गोड गोड बोलून सर्व गोष्टीमध्ये होप्स लावून देणार नाही आहे. मी तुम्हाला ज्या गोष्टी आहे ते क्लिअर सांगेल आणि सर्व स्पष्टपणे सांगेल आणि मी व्हिडिओजमध्ये पण स्पष्ट सांगते, भेटल्यावर पण स्पष्टपणेच सांगते. कॉलवर आमचे सिनियर कन्सल्टंट पण तसंच बोलत असतात. म्हणून जर तुम्हाला कोणी चुकीच्या होप्स लावल्या असेल तर प्लीज जागे व्हा. हे नेटची काउन्सिलिंग आहे, ही काय आपल्या घरची काउन्सिलिंग नाही आहे की कोणी म्हणेल की तुमचा नंबर लागून जाईल महाराष्ट्रात आणि तो लागेल. कारण 220 मार्क्सवर जर तुमचं घरचं कॉलेज राहिलं तरी ते तुम्हाला तिथे ॲडमिशन देणार नाही. महाराष्ट्राचे काउन्सिलिंगमध्ये तुमचा 220 मार्क्सवर नंबर लागणं पॉसिबल नाही आहे. फक्त कधी पॉसिबल आहे, जेव्हा तुम्हाला मॅनेजमेंट कोटा थ्रू त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे. आता सर्वात पहिलं राहतं विद्यार्थ्यांचं प्रेफरन्स की मला कमी मार्क्स आहे पण मला महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यायची आहे, तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन काय तर मॅनेजमेंट कोटा म्हणजे तुमच्यासाठी बनलेला आहे IQ कोटा, ज्यामध्ये तुम्हाला फीस जास्त भरावं लागेल. IQ कोटामध्ये 3 पट फीज राहते. म्हणजे जर बेसिकली कॉलेजची फीज 1 लाख आहे तर तुम्हाला त्याच्या 3 पट म्हणजे 3 लाख पर इयर भरावं लागतील. जिथं जास्त मार्क्सवाले विद्यार्थी 1 लाख पर इयर भरतायत तिथं तुम्हाला कमी मार्क्स असून जर महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यायची तर तुम्हाला 3 लाख भरावं लागतील. तर तुम्हाला IQ कोटा क्लिअर असेल तर 220 मध्ये तुमचा BMSसाठी मॅनेजमेंट कोटाला ॲडमिशन होईल. नंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला मार्क्स कमी आहे पण तरी तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये जायचं आहे, तुम्ही फीस भरायला तयार आहे, तर तुमच्यासाठी अजून एक ऑप्शन आहे डीम कॉलेज. आता डीम कॉलेजचा थोडाफार जो कट ऑफ आहे तो कमीच जात असतो, जसा मॅनेजमेंटचा जातो तसाच डीमचा जातो. तर डीम कॉलेजमध्ये आपले जे सर्व महाराष्ट्राचे टॉप कॉलेजेस आहे ते सर्व इन्व्हॉल्व असतात. त्यामध्ये जर तुम्हाला अदर स्टेटचं डीम पण इन्व्हॉल्व करायचं आहे, जसं की सुमनदीप आहे आपलं पारुल युनिव्हर्सिटी आहे, तर ते डीम कॉलेजेस पण आपले AA-CCCच्या काउन्सिलिंगमध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणजे तुमचे मार्क्स कमी राहिले तरी तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकतात, कुठे डीम कॉलेजला. पण तुमची पर इयर फीस जी आहे ती 5 ते 6 लाख रुपये पर इयर जात असतात. त्यात हॉस्टेल मेस तुमचं वेगळं असतं, म्हणून तुमचा बजेट जास्त जाईल याचा विचार करून तुम्हाला डीमला ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि तुम्हाला आता काउन्सिलिंग कोणती करायची आहे तर मग तुम्हाला AA-CCC थ्रू डीम कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल. आणि जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटा थ्रू जायचं आहे तर तुम्हाला IQ सिलेक्ट करून CET सेलची काउन्सिलिंग करावं लागेल. आता पण तुम्हाला दोघी नको आहे, तुम्हाला बजेट पण जास्त नको आहे पण तुम्हाला मार्क्स पण कमी आहे, तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन काय तर अदर स्टेट. आता अदर स्टेट कोणते विद्यार्थी जाऊ शकतात, ज्या विद्यार्थ्यांना 213+ मार्क्स आहे, जे जनरल कॅटेगरीला बिलॉंग करून त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे त्याला क्रॉस करताय, किंवा जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीला पण बिलॉंग करत असाल जसं OBC SC ST पण तरी तुम्हाला जर 213+ आहे तरच तुम्ही अदर स्टेटला ॲडमिशन घेऊ शकता.
आणि जर तुम्हाला 213हून कमी मार्क्स आहे, जर तुम्हाला 212 पण मार्क्स असतील तरी तुमचं ॲडमिशन अदर स्टेटला होणार नाही, इवन आफ्टर बिईंग अ रिझर्व्ड कॅटेगरी मेंबर. म्हणजे तुमची जर SC ST किंवा OBC पण कॅटेगरी असेल तरी तुमचा अदर स्टेटला 212 मार्क्समध्ये लागणार नाही. तर ही गोष्ट मी तुम्हाला क्लिअर केली. अजून पुढे थोडी अजून क्लिअर होईल तुम्हाला, पण इथं मी तुम्हाला सांगते की अदर स्टेटला जायसाठी तुम्हाला 213+ मार्क्स लागतील, कारण जेव्हा आपण अदर स्टेटला जातो तेव्हा आपली जी कॅटेगरी आहे ती आपण ओपन म्हणून जातो. म्हणजे आपण अदर स्टेटमध्ये जाताना आपोआप ओपनमधून कन्वर्ट होऊन जातो. आपलं भले कोणती पण कॅटेगरी असो, बघ आपल्याकडे OBC किंवा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट पण असलं तरी आपण ओपनमधूनच दुसऱ्या स्टेटमध्ये ॲडमिशन घेत असतो, म्हणून तुम्हाला 213+ मार्क्स लागतात. इथं तुम्ही जर अदर स्टेट ट्राय केलं तर मेनली आम्ही MP आणि कर्नाटकची काउन्सिलिंग करतो. आता जर तुम्ही UP म्हटलं तर UPची काउन्सिलिंग मी मेनली करत नाही, कारण मला तिथले एक्सपिरियन्स इतके प्रॉपर आले नाही आहे, म्हणून मी MP आणि कर्नाटकची काउन्सिलिंग करते. तर MPमध्ये जर काउन्सिलिंग करायचं म्हटलं तर तुमची जी फीज आहे ती अराउंड 2 ते 3 लाख किंवा 3.5 लाखापर्यंत पर इयर जात असते. तसंच जर कर्नाटकचं म्हटलं तर कर्नाटकमध्ये जर तुमचे स्कोर 220+ असेल तर तुम्हाला 4 लाख पर इयर लागतील. म्हणजे तुम्हाला मॅनेजमेंट कोटा थ्रू कर्नाटकला ॲडमिशन घ्यावं लागेल. तसंच जर तुम्हाला 300+ आहे आणि तुमचा नंबर महाराष्ट्रात लागत नाही आहे किंवा 280+ आहे तर तुम्हाला कर्नाटकमध्ये 2.5 लाख रुपये पर इयरमध्ये पण कॉलेज भेटून जाईल. आता ते डिपेंड करतं की तुम्ही काउन्सिलिंग कशी करताय. तर सर्व जे कॉलेजेसची फीज आहे कर्नाटकची ती सेम आहे, त्यांच्या गव्हर्नमेंटने सेम फीस ठेवलेली आहे. फक्त गव्हर्नमेंट कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि अदर कोटा त्यांची वेगवेगळी फीस जी आहे ती डिसाइडेड आहे. तसं MPचं नाही आहे. MPचं सर्व कॉलेजची फीस वेगवेगळी आहे, सर्व कॉलेजेस वेगवेगळे आहे, तिथं फीस स्ट्रक्चर चेंज होत राहतं. म्हणून तुम्हाला इथं आता बघायचं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. दोघी स्टेटचं एज्युकेशन खूप चांगलं आहे आणि दोघी स्टेट खूप फिजिबल आहे आपल्या महाराष्ट्रवाल्या स्टुडंट्ससाठी, कारण मोस्टली MPमध्ये महाराष्ट्राचे स्टुडंट्स जास्त शिकत आहे. तर तुम्हाला जे बरोबर वाटलं त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगू शकता की आम्हाला ह्या गोष्टीची काउन्सिलिंग करायची आहे, तसं आम्ही तुम्हाला गाईड करू. नंतर आपलं होतं आता मोस्ट इम्पॉर्टंट की BHMS प्रायव्हेट भेटेल का आम्हाला 220+ला. तर नाही, तुम्हाला BHMS प्रायव्हेटसाठी 246 म्हणजे टोटल 250+ मार्क्स लागतील, तेव्हा तुम्हाला BHMS प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये भेटेल. आता सर्वात महत्त्वाचं एकदम इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या गोष्टीसाठी खूप स्टुडंट्स आणि खूप पालक आतापर्यंत वेट करताय व्हिडिओच्या शेवटपर्यंत, तर ते म्हणजे की 177+ मार्क्स असतील तर काय, तर आम्हाला काय भेटेल. तर 177+ मार्क्स असतील म्हणजे तुमचा बजेट जो आहे तो BMSचा जास्त जाईल जर तुम्हाला महाराष्ट्रात ॲडमिशन करायची आहे तर. आणि बजेट का जास्त जाईल, कारण तुमचा कमी बजेटचा ऑप्शन तुमच्या हातात आता नाहीच आहे. कमी बजेटचा आपला कोणता ऑप्शन होता, तर फक्त आपल्या हातात होता अदर स्टेट. इथं तुम्हाला दिसत असेल कमी बजेटमध्ये आपलं फक्त अदर स्टेट होत होतं, पण आता आपल्या हातात इथं 177+ मार्क्सला अदर स्टेट निघतं आहे. आता तुम्हाला खूप काउन्सिलर्स म्हणतील, तुम्ही जर त्यांना सांगाल की मला 178 मार्क्स आहे तरी तुम्हाला खूप काउन्सिलर्स म्हणतील की तुमचा नंबर आम्ही आरामात लावून देऊ. आता तुम्हाला तेव्हा समजलं पाहिजे की तुमचा नंबर जेव्हा ते लावताय 178 मार्क्समध्ये आरामात, म्हणजे तुम्हाला चुकीचं काउन्सिलिंग सेंटर भेटलेलं आहे किंवा चुकीच्या काउन्सिलरसोबत तुम्ही बोलत आहात. तुम्हाला तेव्हा जज करायचं आहे जेव्हा तो काउन्सिलर म्हणतोय की 100% तुमचा नंबर लागेल किंवा आम्ही लावून देऊ, कारण कोणावरच काउन्सिलिंग डिपेंड राहत नाही. काउन्सिलिंग जी आहे ती सर्व ऑनलाईन चालू असते, सर्व राऊंड्स थ्रू चालू असतात. आता 177+ मार्क्समध्ये तुमच्याकडे फक्त 2 ऑप्शन आहे, ते म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तर तुमच्याकडे मॅनेजमेंटचं ऑप्शन आहे. तुम्हाला सर्वात जास्त फीजवाले कॉलेजेस टाकावं लागेल आणि त्यांची 3 पट फीज भरावं लागेल. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे डीम कॉलेजेसचं. आता डीम कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होऊन जाईल जर तुमचे 180+ मार्क्स असतील तर होऊन जाईल. म्हणजे कसं, तर सर्व राऊंड थ्रूच होईल, मेरिट डीमचं कमी जात असतं म्हणून तुमचं ॲडमिशन जे आहे ते होऊन जाईल. अदर स्टेट तुमच्यासाठी ऑप्शन नाही आहे, कारण अदर स्टेटला तुम्हाला लागत आहे 213+ मार्क्स. जर तुम्हाला तेवढे नसतील म्हणजे तुमचं अदर स्टेटला ॲडमिशन होणार नाही. कोणत्याच काउन्सिलरकडनं शक्य नाही आहे, कारण हे जे आहे ते लिगली पॉसिबलच नाही आहे. जर तुम्हाला काउन्सिलर म्हणतोय की मला 2 लाख द्या मी तुमचं ॲडमिशन करून देईल, म्हणजे तुमची पुढे फसवणूक होणार आहे. आणि तुम्हाला हे आता नाही समजणार, तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा सर्व राऊंड्स आणि सर्व काउन्सिलिंग जे संपून जाईल आणि जेव्हा तुमचं वर्ष वाया जाईल, तेव्हा तुम्हाला समजेल की आपण चुकीच्या ठिकाणी काउन्सिलिंग केलेली आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला कोणता काउन्सिलर म्हणतोय की आम्ही तुमचा नंबर 100% लावून देऊ, म्हणजे तेव्हाच समजून घ्या की आपल्याला ह्या काउन्सिलरकडे काउन्सिलिंग घ्यायची नाही आहे. हा परफेक्ट काउन्सिलर नाही आहे, हा फक्त एजंट आहे. तर हे गोष्ट मी तुम्हाला क्लिअर केली.
तसं आमचं नाही आहे. आपल्या इथं माऊली एज्युकेशनच्या जे काही सिनियर कन्सल्टंट्स जे काही आपले टीम मेंबर्स आहे ते तुम्हाला एकदम क्लिअर सांगून देतील की तुमचा नंबर लागणार नाही, तुम्हाला चुकीचे होप्स देणार नाही. म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला हाय बजेटमध्ये BMS करायचं आहे की रिपीट करायचं आहे. जर तुमचे 177+ मार्क्स जर तुमचा बजेट हाय असेल तर तुम्ही BMS करू शकतात. पण जर तुमचं म्हणणं आहे की मला बजेट पण कमी पाहिजे, मला मार्क्स पण कमी आहे, तर मग तुम्ही रिपीटला जाऊ शकतात. मी तुम्हाला एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सांगते. पण जर तुम्हाला रिपीटला पण जायचं नाही आहे तर तुमच्याकडे अजून 2 ऑप्शन आहे. एक म्हणजे नर्सिंगचा कोर्स करणं आणि दुसरे म्हणजे फिजिओथेरपी. आता फिजिओथेरपीसाठी पण आपल्याला खूप स्कोप दिसतंय. मागच्या वर्षी आपले खूप स्टुडंट्स फिजिओथेरपीसाठी गेलेले आहे, कारण आता पुढे फ्युचरमध्ये फिजिओथेरपीला जास्त स्कोप आहे, नर्सिंगसाठी जास्त स्कोप आहे. कारण हर एक हॉस्पिटलला नर्स स्टाफ हायर करावाच लागतो आणि त्यांना तिथं खूप जास्त स्कोप आहे. त्यांचे जॉब्स पण खूप जास्त आहेत, त्यांचं पेमेंट पण खूप चांगलं आहे. म्हणून तुम्हाला ते पण ऑप्शन आहे की तुम्ही ते पण चूज करू शकतात. जर तुम्ही क्वालिफाईड नाही आहे तर तुम्ही ग्रुप C म्हणजे BPTसाठी किंवा नर्सिंगसाठी जाऊ शकतात. कमी मार्क्समध्ये पण आपलं ॲडमिशन होऊन जातं, आपल्याला जास्त फीस पण लागत नाही. तर ह्या गोष्टी आय होप तुम्हाला क्लिअर असतील. मी सर्व मार्क्सची रेंज सांगितली, सर्व मार्क्सच्या रेंजमध्ये तुम्हाला कुठे काय भेटेल ते सांगितलं आणि सर्व क्लिअर केलं. असा सेम व्हिडिओ आपण आधी बनवला होता, पण इतका तो डिटेलमध्ये नव्हता आणि इतकं डिटेल्ड ॲनालिसिस कट ऑफचं नव्हतं. ते जस्ट आपण ऑप्शन्स दिले होते तुम्हाला की एवढे तुमच्याकडे ऑप्शन्स आहे. आता जर तुम्हाला काउन्सिलिंग समजून घ्यायची आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुमचा मोठा डाऊट असेल की AA-CCCचं डीम कसं आहे, तर AA-CCC म्हणजे आयुष काउन्सिलिंग आहे. आयुष म्हणजे BMS, BHMS, BUMS. तर त्याच्या काउन्सिलिंगसाठी जर तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये किंवा डीमला ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला AA-CCCला रजिस्टर करावं लागतं. जर तुम्हाला डीमला ॲडमिशन घ्यायची आहे तर तिथं तुमचं डिपॉझिट राहतं 50,000 रुपीज. तुम्हाला 50,000 रुपीज भरावं लागतात. तसंच इथं ऑल इंडिया कोटा राहतं AA-CCCला, जिथं BMSचे 15%, अदर स्टेट्सचे सीट्स राहतात, सर्व गव्हर्नमेंट सीट्स राहतात. तुम्हाला जर चांगला स्कोर असेल तर तुम्ही AA-CCCला जाऊ शकतात. आपल्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये AA-CCCच्या ऑल इंडिया कोटा 15%पेक्षा जो कट ऑफ आहे तो कमी जात असतो. नंतर डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे किंवा टॉपचे युनिव्हर्सिटीज जे आहे तिथं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला जायचं आहे AA-CCCला. तुमचा जर स्कोर खूप कमी असेल, तुमचा बजेट चांगला असेल तर तुम्हाला डीम युनिव्हर्सिटी एक बेस्ट ऑप्शन आहे. पण फक्त एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करते आणि ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला अजूनपर्यंत कोणी सांगितले नसेल, पण जेव्हा तुमचा 3rd राऊंड येतो तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीला घेऊन खूप रिग्रेट करतात. हे मी खूप स्टुडंट्सला बघितलं आहे. तर मेनली जर तुमचं फिक्स असेल की आपल्याला मार्क्स कमी आहे, म्हणजे तुम्ही समजून चला की तुम्हाला अराउंड 185 किंवा 190 मार्क्स आहे. आता 190 मार्क्समध्ये तुमचं अदर स्टेटला ॲडमिशन होणार नाही, तर तुमचं फिक्स आहे की तुम्हाला एक तर डीमला BMS घ्यावं लागेल आणि दुसरं आपल्याकडे आता काहीच ऑप्शन नाही आहे किंवा आपण BHMS घ्यावं लागेल मॅनेजमेंटमध्ये. तर डीमला जर तुमचं BMS घेणं फिक्स आहे तर मी तुम्हाला एक बेस्ट सजेशन देते की फर्स्ट राऊंडलाच BMSचे सर्व कॉलेजेस टाकून द्या. फर्स्ट राऊंडमध्ये AA-CCCच्या फर्स्ट राऊंडमध्ये जेव्हा तुम्ही कॉलेज टाकतात तेव्हा तिथलं कट ऑफ कमी राहतं, तुमचे नंबर लागायचे चान्सेस जास्त राहतात. जर तुम्ही 3rd राऊंडला टाकलं तर 3rd राऊंडला कट ऑफ वाढून जातं आणि जिथं तुमचा नंबर लागणार होता तिथं आता कट ऑफ जास्त गेल्यामुळे तुमचा नंबर लागत नाही. म्हणून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे डीम BMSला आणि तुम्हाला जर जायचं आहे काउन्सिलिंग थ्रू तर तुम्ही आम्हाला लवकर कॉन्टॅक्ट करा, कारण फर्स्ट राऊंडलाच आपल्याला सर्व गोष्टी जे आहे ते क्लिअर करावं लागतात. जर तुमचं फिक्स आहे तर फर्स्ट राऊंडलाच आपण तुमची जी ॲडमिशन आहे ती काउन्सिलिंग थ्रू, मेरिट थ्रू करून देऊ. म्हणून जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची आहे तर सर्वीकडे राऊंड थ्रूच जा, कुठेच डोनेशनच्या नादात फसू नका, उगाच इकडच्या तिकडच्या काउन्सिलिंगच्या नादात फसू नका. फक्त जे काउन्सिलिंग फीज आहे तेवढीच काउन्सिलरला द्या आणि खूप तुम्हाला एजंट्स लोक भेटतील. मला माहिती की काउन्सिलिंग कशी केली जाते, बाहेर कसे डोनेशन घेतले जातात, म्हणून त्या लोकांमध्ये त्या लफड्यांमध्ये पडू नका. तुम्हाला एक प्रॉपर काउन्सिलिंग राऊंड थ्रू करायची आहे, प्रॉपर गायडन्स नाही करायची आहे आणि ॲडमिशन घेऊन तिथं शिकायचं आहे. तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर पाहिजे, कारण जर तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन केली तर तुम्हाला नंतर पण प्रॉब्लेम्स होतात. 5.5 वर्षानंतर पण तुम्हाला अलॉटमेंट लेटर कॉलेजचं मागितलं जातं, जे तुमच्याकडे जर नाही राहिलं तर तुमचे 5.5 वर्ष वाया जातात आणि तुम्हाला लायसन्स भेटत नाही प्रॅक्टिस करण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला सांगते, मी घाबरवत नाही आहे, मी तुम्हाला जी रियालिटी आहे ती सांगते. म्हणून शिकून घ्या या सर्व व्हिडिओजमधून, जे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते त्यावरून, आणि एक प्रॉपर ठिकाणी काउन्सिलिंग घ्या. आमचे सीट्स खूप लवकर फुल होतात, म्हणून जर तुम्हाला घ्यायची आहे तर लवकर घ्या. जेवढी काउन्सिलिंग फीज आहे तेवढीच भरा, जास्त काही भरू नका. लाखोंमध्ये आपली नाही आहे, आपली फक्त 10,000 6,000 नंतर जी काउन्सिलिंग फीज आहे तेवढीच तुम्हाला पे करायची आहे आणि तेवढ्यामध्येच आपण पूर्ण काउन्सिलिंग तुमची अलॉटमेंट लेटरपर्यंत करून देणार आहे.
जोपर्यंत तुम्हाला अलॉटमेंट होत नाही तोपर्यंत आपण तुमची पूर्ण काउन्सिलिंग करू, मध्ये शेवटपर्यंत का असो तरी आपण तुमची काउन्सिलिंग जी आहे ती करू. आणि इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग आपण करतो, आपण ग्रुप काउन्सिलिंग करत नाही, आपण 1 to 1 काउन्सिलिंग करतो. तुम्ही जर माझ्याकडे ॲज अ स्टुडंट आले तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये जस्ट ॲड नाही करून देणार किंवा तिथं फक्त तुम्हाला अपडेट्स नाही टाकणार, तर तुमच्यासोबत मी प्रॉपर 1 to 1 कन्व्हर्सेशन करून काउन्सिलिंग करेल. तुमचं पूर्ण रजिस्ट्रेशन आम्ही करू, चॉईस फिलिंग आम्ही करू, पूर्ण शेड्यूल्सकडे आम्ही बघू, तुमचा नंबर कुठे लागेल, कोणत्या पद्धतीत लागेल आणि कोणत्या काउन्सिलिंग थ्रू लागेल ते सर्व आम्ही बघू. म्हणून तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे जर तुमची काउन्सिलिंग आमच्याकडे आली तर. आणि आपली एकदा काउन्सिलिंग जेव्हा स्टार्ट होते MCCची तेव्हा आपली काउन्सिलिंग खूप फुल होऊन जाते आणि तेव्हा आपल्याकडे जास्त सीट्स नाही राहत. म्हणून तुम्हाला आत्ताच बुक करायची आहे आणि आत्ताच काउन्सिलिंग लवकर घ्यायची आहे. अजून काही पण डाऊट असला तर नक्की मला कळवा आणि काही पण वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कॉल करून सांगा किंवा मेसेज करून सांगा. आम्ही नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.